देशामध्ये करोडो राम भक्तांचं जे स्वप्न होतं की अयोध्यामध्ये राम मंदिर झालं पाहिजे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पण स्वप्न होतं राम मंदिर झालं पाहिजे, आज ते असते तर आदरणीय मोदी साहेबांचं त्यांनी मोकळ्या मनाने अभिनंदन केलं असतं. आणि म्हणून मैं कुठल्या शब्दा मेरे पास शब्द नहीं है आभार व्यक्त करने के लिए, इसलिए मैं आपको सादर वंदन करता हूँ, प्रणाम करता हूँ. आणि मी आपल्या सगळ्यांना एकदा सांगतो, 2 मिनिटं सगळ्यांनी या अयोध्येमध्ये राम मंदिर निर्माण होत आहे यासाठी उभं राहून आदरणीय प्रधानमंत्रींना मानवंदना द्यायची आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये उभं राहून सगळ्यांनी मानवंदना देऊन जय श्रीरामचा आपण घोषणा करूया, घोष करूया.